ग्रामपंचायत नमुना नंबर 11 म्हणजे काय? नमुना नंबर 11 ला कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींची नोंद घ्यायची असते? नमुना नंबर 11 ला किती कॉलम असतात? प्रत्यक्षात नमुना नंबर 11 कसे लिहायचे? या तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आले या नवीन व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 मध्ये जे 1 ते 33 नमुने दिलेले आहेत त्यामधला 11 नंबरचा नमुना जो आहे तो म्हणजे किरकोळ मागणी नोंद होय. नमुना नंबर 11. तर नमुना नंबर 11 मध्ये कोणकोणत्या बाबींची नोंद घेणार? तर नमुना नंबर 11 ला खूप साऱ्या अशा जमा बाबी आहेत त्यांची आपल्याला नोंद घ्यावी लागते. तर त्यामधले पहिलं आहे जागा भाडे, दुसरा आहे गाळा भाडे, जमीन समानीकरण, जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, त्यानंतर आहे गौण खनिज, या ज्या अभिहस्तांकित रकमा आहेत त्यांची देखील नोंद आपल्या नमुना नंबर 11 ला घ्यावी लागते. त्यानंतर आहे बँक व्याज, त्यानंतर शासकीय अनुदाने जे आपल्या ग्रामपंचायतीला मिळणारे असतात त्या अनुदानांची नोंद देखील नमुना नंबर 11 ला घ्यावी लागते. तर थोडक्यात काय, तर नमुना नंबर 7 ने जमा होणाऱ्या सर्व रकमांची नोंद ही आपल्याला नमुना नंबर 11 मध्ये घ्यायची असते. तर बाजार लिलावाने जमा होणारी जी काही रक्कम असेल ती देखील आपल्याला नमुना नंबर 11 मध्ये घ्यायची असते. नमुना नंबर 7 कशासाठी देतात? नमुना नंबर 7 ची पावती कोणकोणत्या बाबींसाठी देतात याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण यापूर्वी केलेला आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही सविस्तरपणे बघितला तर तुमच्या लक्षात येईल नमुना नंबर 7 कोणकोणत्या बाबींसाठी देतात आणि 7 ने जमा होणाऱ्या रकमा ज्या आहेत तर त्यांची नोंद आपल्याला ही नमुना नंबर 11 मध्ये घ्यायची असते. तर त्याला किरकोळ मागणी नोंदवही असं म्हणतात. तसं एप्रिल महिन्यामध्ये आपण कर मागणी ग्रामपंचायतीने केल्यानंतर ती सर्व कर मागणी कायम झाल्यानंतर, ठराव झाल्यानंतर आपण ती पंचायत समितीला लेखी स्वरूपात कळवत असतो. तसंच आपल्याला किरकोळ मागणी देखील लेखी स्वरूपात पंचायत समितीला कळवणं बंधनकारक असतं. तर त्यामध्ये मग या सर्वच बाबी आपल्याला कळवणं गरजेचं आहे का, आवश्यक आहे का? तर नाही. ज्या रकमा फिक्स नाहीत, कन्फर्म नाहीत त्या आपल्याला कळवण्याची आवश्यकता नाही, परंतु नमुना नंबर 11 ला त्यांची नोंद घेणं आवश्यक आहे. आता बघा, अनुदान जे आहेत ते फिक्स नसतात, म्हणजे आपल्याला कन्फर्म माहीत नसतं की अनुदान या महिन्यात येईलच किंवा नाही येणार. त्यानंतर बँक व्याज जे आहे ते पण फिक्स नसतं, म्हणजे अनुदान बँक व्याज जमा होतं परंतु ते कमी जास्त प्रमाण असतं, नेमकी किती जमा होणार हे आपल्याला माहिती नसतं. तर जे आहे जागा भाडे जे आहे, गाळा भाडे जे आहे ते करार केलेले असतात, ठरवून दिलेलं असतं, त्याचे हप्ते पाडून दिलेले असतात. या महिन्याला एवढं किंवा वर्षभरासाठी एवढं भाडं, ते आपल्याला कन्फर्म माहिती असतं की ही रक्कम आपल्याला ही मिळणारच आहे. तर त्या रकमा आपण किरकोळ मागणी म्हणून आपण पंचायत समितीला कळवू शकतो. समजा 10 गाळे जर असतील ग्रामपंचायतीमध्ये आणि जर त्यांना 1000 रुपये महिना किंवा 2000 महिना असं जे तुम्ही ग्रामपंचायतीने ठरवून दिलेलं असेल त्या पद्धतीने तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून आणि सगळ्यांची एकत्रित बेरीज करून ती किरकोळ मागणी म्हणून पंचायत समितीला लेखी कळवू शकतात आणि तसं ठराव देखील आपण करू शकतो. परंतु ज्या रकमांची शाश्वती नाही आहे की या रकमा किती जमा होणार आहेत तर ती आपल्याला कळवण्याची आवश्यकता नाही. का कळवायची नाही? तर आपण जास्तीची डिमांड जर देऊन ठेवली, जसं आपण घरपट्टी, पाणीपट्टी, सफाई कर, दिवाबत्ती यांची जी कर मागणी आहे ती आपल्या नमुना नंबर 9 प्रमाणे आपण देत असतो आणि ती वसुलीचं टार्गेट जे आहे ते आपल्याला दिलेलंच असतं, ते मार्च एंडिंग पर्यंत पूर्णच करायचं असतं. तसं आपण किरकोळ मागणीचं जर अवास्तव आपण इतरही रकमांचे डिमांड जर देत बसलो आणि जर ती वसुली झाली नाही तर मग आपल्यावरती कारवाई होते. त्यामुळे फक्त ज्या रकमा कन्फर्म आपल्याला माहिती आहे की या जमा होणारच आहे तर त्यांचीच आपण किरकोळ मागणी ही पंचायत समितीला कळवायची असते. कारण अवास्तव उद्दिष्ट दिलं आणि ती वसुली जर तुमची झाली नाही, उद्दिष्ट साध्य झालं नाही तर तिकडून देखील तुम्हाला वरिष्ठांच्या नोटिसा येत असतात आणि त्याचा समर्पक खुलासा आपल्याला करायचा असतो. प्रत्यक्षात किरकोळ मागणी नोंदवही कशी असते? तर त्या नोंदवहीला 1 ते 14 कॉलम असतात आणि त्या कॉलम मध्ये काय काय माहिती भरायची असते ते आपण बघूया. 1 ते 14 कॉलम कोणकोणते आहेत ते आपण बघूया. तर पहिला असतो अनुक्रमांक, 2 नंबर ज्या व्यक्तीने मागणीची रक्कम द्यायची आहे त्या व्यक्तीचं नाव व पत्ता, 3 नंबरचं असतं मागणीचं स्वरूप, 4 नंबर असतं मागणीचा प्राधिकार, त्यानंतर असतं मागणी, हप्ता, एक रक्कम आणि एकूण रक्कम, नंतर असतं क्रमांक व तारीख देयकाची, त्यानंतर आहे वसूल झालेल्या रकमा. जसं 9 नंबरला आपण कॉलम केलेले असतं वसूल झालेल्या रकमांचं, तसंच इकडे पण असतं पावतीचा क्रमांक व तारीख, रक्कम, त्यानंतर सूट, जर एखाद्या व्यक्तीला सूट दिलेली असेल तर कोणत्या आदेशान्वये दिलेली आहे तर त्या आदेशाचा क्रमांक व तारीख आणि पुढे रक्कम आणि शिल्लक, आणि 14वा जो असतो तो शेरा कॉलम. तर अशी 14
कॉलम या रजिस्टरला असतात. तर नमुना नंबर 11 लिहिताना काही महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. तर पहिली आहे स्वतंत्र पानावरती स्वतंत्र मागणी आपण नोंदवायची आहे. म्हणजे जर गाळा भाडे असतील तर ते स्वतंत्र, त्यानंतर जागा भाडे स्वतंत्र, त्यानंतर काही अनुदानं असतील किंवा अभिहस्तांकित रकमांचं जर येणं असेल तर ते स्वतंत्र एका पानावरती लिहायचं आहे आणि सरतेशेवटी आपल्याला त्याची बेरीज काढायची असते. म्हणजे मग आपला गोंधळ होत नाही. तर एका पानावर एक किंवा जर छोटी पंचायत असेल तर 2 बाबी घेतल्या तरी चालेल आणि शेवटी आपल्याला गोषवारा काढायचा असतो. गोषवाऱ्यात 4 बाबी काढायच्या असतात. त्यामध्ये एक आहे मागणीचा प्रकार, त्यानंतर 2 नंबरचा आहे वर्षभरासाठीची मागणी, त्यानंतर वसूल झालेली रक्कम आणि शिल्लक रक्कम. तर असा गोषवारा प्रत्येक बाबीचा आपण काढायचा आहे. म्हणजे आपला नमुना नंबर 11 जे आहे परफेक्ट होऊन जातो. अशा प्रकारचे नमुना नंबर 11 ही ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढवणारी नोंदवही आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करून अजिबातच चालणार नाही. आणि जेवढं जास्त तुम्ही नमुना नंबर 11ला जेवढं जास्त बाबी येतील तुमच्या, जेवढं जास्त नमुना नंबर 7च्या पावत्या फाडल्या जातील, तेवढंच तुमचं ग्रामपंचायतचं उत्पन्न देखील वाढणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रकारे अतिशय छोटासा नमुना आहे, परंतु आपल्या उत्पन्न वाढवून देणारा नमुना आहे. नमुना नंबर 11 किरकोळ मागणी नोंद वही. या नोंद वहीला नमुना नंबर 7ने जमा होणाऱ्या सर्व बाबींची नोंद आपण घ्यायची आहे आणि पंचायत समितीला मागणी कळवताना ज्या बाबी फिक्स अनुदान किंवा फिक्स रक्कम आपल्याला मिळणार आहे ती रक्कम आपल्याला पंचायत समितीला कळवायची आहे. तर या नमुना नंबर 11च्या बाबतीत अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.